कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आवाज चला की पुढं प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत का नाही? हा तुळजा, धनुचं सगळं चांगलं झालं बघ। बहिणीला असं सुखात बघणं यापेक्षा मोठं सुख काय असू शकतंय का भावासाठी? खरंय। तर राजूचं तेवढं चांगल्या घरात लग्न झालं ना, माझी काळजी मिटली बघ। सूर्या, अरे देवाची कृपा आहे आपल्यावर। तू म्हणतोयस ना, अगदी तसंच होईल बघ। जिम, तुझी इच्छा नसेल ना तर नको बांधू। असंही मनानं नाही केलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग नसतो। काय झालं? एवढं दम बरसतोवर का आली इकडं? ती बाई कोण होती जिच्याशी तुम्ही बोलत होता? तुला काय झालंय ग? एवढा सोन्यासारखा संसार चालू असताना डोक्यात शंकेचं भूत आलंय कुठून बरं? हो, मी परत एकदा हात जोडतो बरं का तुझ्या पुढं, पण ही शंका काढून टाक डोक्यात। अगं मी प्रसाद वाटत होतो का इथं, समोर बाई आहे का पुरुष आहे ते पण बघितलं नाही मी। खरंच प्रसाद वाटत होता। बायको तुझं काय करू ग मी? हा, तुझं समाधान होणार नसेल ना तर मी प्रसाद पण नाही वाटत, पण ही शंका घेणं थांब। डॅडी, यंदाच्या उत्सवाला निधी थोडा जास्तीचा लागेल। अहो मग कधीच सांगणार तुम्ही आम्हाला हे? असं करा, ही पूजा झाली की घरी या आणि घेऊन जा पैसे। डॅडी, अहो हेच तुमची दानशीर वृत्ती लय आवडते आम्हाला बघा। अहो कोणी हात पुढं करावं आणि तुम्ही ओंजळच भरून टाकावी। अरे काय रे बाबा? हे पोरा, अरे बाबा दिसत नाही वे। डॅडी, लहान पोरग आहे, थांबा मी आत्ता साफ करून घ्यायला सांगतो। हो बाई, एवढं सगळं जरा साफ करून घ्या। होय, बाई थांब जरा। मालक, गुरुजींनी आत बोलवलंय। हां, आलो आलोच।
धनू ते आवरायचं राहू दे सगळं. आजपासून तू तुझ्या खोली झोपायला जा. नको नाना, झोपते मी इथंच. अगं मोठ्यांचं ऐकावं जरा. जा म्हणतो ना, जा बरं. धनू काय झालंय का? सगळं ठीक आहे ना? धनुचा चेहरा का उतरलाय? झालं, राम राम. दादा आज काय रात्रभर दुकानातच मुक्काम करायचंय का? अरे किती वेळ झालं त्या खातावर नीट डोकं घालून बसलायस? हा ना. काजू पुढे अरे गेल्या महिन्यात नफ्यात घट झाली, पैसे सुटणं झालेत. आणि हे जर असंच चालू राहिलं तर नानांचे पैसे कसे फिटणार आहेत? परत त्यांचे पैसे देऊन परत राजूसाठी पैशांची सोय करायला लागणार आहे, ती कशी होणार आहे? दादा सगळं समजतंय तुझं. अरे पण जे काही पैसे येतात ते आपल्या दुकानामुळेच येतात. आता हे सोडून दुसरं काय करणार आहेस तू? हा अरे ते बाबू ड्रायव्हरचा नंबर आहे का तुझ्याकडे? का? अरे ते गाडीत सामान भरून ठेवलंय, बाजार समितीला घेऊन जायचं आहे. कधीपासून वाट बघतोय, घरात जाऊन पण आलो, कुठंच भेटना. नाही माझ्याकडे नाही नंबर. पारावर पोरं बसलीत, त्यांना विचार जा. पारावर? हा ठीक आहे, हे तुम्ही. सापडलं, काय? पैसे सापडला? मार्ग सापडला. आता कामाची डबल शिफ्ट करायची, आता थांबायचं नाही. हा हॅलो साहेब. सांगितलेलं काम झालं का नाही? अजून किती वेळ लागणार आहे? साहेब काम झालंय. आशाचा पत्ता माझ्या डोळ्यासमोर आहे. अरे मग इतका वेळ का लागतोय? काय मृत बघून सांगणार का तिचा पत्ता आम्हाला? जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पत्ता कळवा आम्हाला. होय साहेब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.